आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासामध्ये हा राडा केलाय। आमदार निवासातल्या कॅन्टीन चालकाला त्यांनी मारहाण केली। आकाशवाणी आमदार निवासामध्ये निकृष्ट जेवण दिल्याची तक्रार त्यांनी केली आहे। संजय गायकवाड यांनी ऑर्डर दिलेल्या रूममध्ये हे निकृष्ट जेवण आलं। या जेवणामध्ये दिलेल्या डाळीला वास आल्याची तक्रार त्यांनी केली आणि जेवल्यानंतर त्यांना मळमळू लागले। त्यामुळे संजय गायकवाड चांगले संतप्त झाले आणि आहे त्या अवस्थेत येऊन त्यांनी कॅन्टीन चालकाला या संदर्भातला जाब विचारला। या डाळीला वास येत असल्याचं त्याच्या निदर्शनास आणून दिलं आणि या ठिकाणी त्यांनी या कॅन्टीन चालकाला मारहाण केली। तर आमदार संजय गायकवाड यांनी अशा प्रकारे कॅन्टीन चालकाला मारहाण केली आणि आपण या दृश्यांमध्ये पाहतोय संजय गायकवाडांचा पारा चांगलाच चढलेला होता। अक्षरशः त्यांनी बुक्क्यांनी अशा प्रकारे कॅन्टीन चालकाला मारहाण केली आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या बरोबर आहेत। ओम, संजय गायकवाडांनी अशा प्रकारे कॅन्टीन चालकाला मारहाण केली आणि त्यानंतर सातत्यानं खरं तर हे असे प्रकार घडत असल्याचं संजय गायकवाड यांनी सांगितलं। मात्र लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे मारहाण करणं कितपत योग्य आहे हे सुद्धा खरं तर तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे। काय नेमकं या संदर्भात गायकवाड म्हणतात? अनुपमा, अगदी बरोबर आहे। खरं तर कालचा जो प्रकार तुम्ही आत्ता ज्याप्रमाणे विशद केला की काल रात्री आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी इथल्या काही कर्मचाऱ्याला मारहाण केली। कारण होतं ते म्हणजे त्यांना जे अन्न पुरवण्यात आलं, ते जे अन्न त्यांना देण्यात आलं त्यामध्ये त्याचा दर्जा खूप खालावलेला होता, निकृष्ट दर्जा होता असं त्यांचं म्हणणं होतं आणि एकंदर सातत्यानं या आमदार निवासच्या कॅन्टीन संदर्भात आपण तक्रारी करून सुद्धा यामध्ये काहीही होत नाही आणि यांची जी मुजोरी आहे ती काही केलं थांबत नाही असं त्यांचं म्हणणं होतं। आपण या संदर्भात सकाळी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, बातचीत केली आणि यामध्ये खरं तर संजय गायकवाड यांनी असं म्हटलंय की आपण सातत्यानं तक्रारी केल्या, परंतु जो आमदार निवासचा कॅन्टीन चालक आहे तो ऐकून घेत नाही किंवा त्याच्याकडे तक्रारी करून सुद्धा त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही। यापूर्वी सुद्धा सातत्यानं आमदार निवासच्या कॅन्टीन संदर्भात किंवा आमदार निवासच्या एकंदर खोल्यांच्या संदर्भामध्ये तक्रारी आहेत त्या आलेल्या होत्या, परंतु त्याचा निपटारा जो तो शासनाकडनं होत नव्हता। आता सुद्धा जर आपण पाहिलं असेल तर आमदार निवासच्या खोल्यांची अवस्था असेल किंवा इतर गोष्टी असतील त्यावरून सातत्यानं आमदारांकडनं तक्रारी केल्या जातात, परंतु यामध्ये काही केल्या सुधारणा होत नाहीयेत। रात्री जेव्हा हा प्रकार घडला त्यानंतर शिरसाट संजय गायकवाड हे जाब विचारण्यासाठी खाली आले आणि त्यांच्याकडनं जो कॅन्टीन मधला कर्मचारी त्याला कुठेतरी मारहाण झाल्याचा प्रकार या निमित्तानं पाहायला मिळतोय। आता यामध्ये जरी प्रश्न योग्य असला तरी सुद्धा आमदारांना अशा पद्धतीनं मारहाण करणं हे योग्य आहे का हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय। यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज विधानसभा अध्यक्षांकडे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपण हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचं सुद्धा गायकवाड यांनी म्हटलंय। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण सुद्धा या कॅन्टीन चालकाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुद्धा उडवाउडवीची उत्तरं संबंधितांकडून देण्यात आली, त्यामुळे या संदर्भात कॅन्टीन चालकाची मुजोरी सातत्यानं समोर येते। यावर सरकार काय कारवाई करते? अगदी या कॅन्टीन चालकावर कोणाचं वरदास्त आहे का हे सुद्धा आता त्यानिमित्तानं पुढे होणार आहे। ओम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि संजय गायकवाड यांची या संदर्भातली नेमकी प्रतिक्रिया काय आहे ते सुद्धा आपण पाहूया। अशा प्रकारे जर ते आमदारांच्या जीवनाशी खेळत असतील, आज ही कॅन्टीन महाराष्ट्रातल्या तमाम कानाकोपऱ्यामधनं इथं शेतकरी येतात, गोरगरीब येतात, अधिकारी येतात, आज आमच्यासोबत तसं वागतात, त्याच्यापेक्षा जास्त लोकांसोबत असं घाणेरडं वागतात आणि म्हणून शेवटी मराठीत त्यांना कळत नाही, हिंदीत कळत नाही, इंग्लिशमध्ये कळत नाही, म्हणून शेवटी माझा राग अनावर झाला आणि आहे त्या अवस्थेत जेवणाचा ताटांना उठणं आणि मग त्याला जाब विचारला।